ननंद भाऊजा हो. तुमची एवढी केमिस्ट्री जमते कशी काय? काय दोघी मिळून समजून घेतो एकमेकींना, त्यामुळे केमिस्ट्री जुळून आली आमची. माझं नाव श्वेता खेडेकर आणि आज मी इथे बनवते सुरमईची फ्राय आणि करी. तर आम्ही हा बिझनेस घरून पण करतो. आम्ही ननंद भाऊजे आहोत. माझं नाव श्वेता, हिचं नाव वैशाली. तर आता मी हे सुरमई धुती आहे, आत्ता कट करून झालं आहे. फायनल वॉशला घेतलं आहे मी आत्ता याला. तर आपण आता याला थोडा पाणी गेलं की मसाले आहेत जे ते रेडी करून लावायला घ्यायचे. थोडंसं पाणी निथळून घेऊया. हा आपला बाऊल. आता सुरमई धुतली आपण, त्याच्यासाठी आता मसाला रेडी करतोय. तर मी तो काढून घेते. आता माझ्या प्रॅक्टिसमुळे मला हाताने घ्यायची सवय झाली. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार आवडीनुसार मसाले घाला. हे घरी बनवलेलं मिरची पावडर आहे. हा बेडगीचा मसाला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसा हवा, तिखट कमी आहे आणि कलर जास्त येतो, तिखट कमी असतो. हे मीठ, त्यानंतर आपण घालणार आहोत हळद. हळद ही जरूर घालावी, जेणेकरून काही त्याच्यावरती जे काय म्हणतो आपण त्याला, हळदीमध्ये अँटीबायोटिक्स असतात, तर ते आपल्याला उपयोगी येतात. आणि घालतोय आपण लिंबाचा रस. तर जितकी क्वांटिटी आहे, साधारण 1 किलोला तुम्ही 2 लिंब वापरू शकता. तर माझ्याकडे सुरमई आता जास्त आहे, तर मी जास्त लिंब घालते. हा तुम्ही रस काढून एका वेळेला ठेवलात तरी चालेल. आता आमचे स्टॉल चालू आहेत, गडबड आहे म्हणून मी डायरेक्ट याच्यातच पिळते. आता मी हे हातानेच मिक्स करून घेते व्यवस्थित. थोडासा पाण्याचा हे लावायचा त्याला, जेणेकरून तो सॉफ्ट होईल मसाला. अगदी थोडं घालायचे, खूप पातळ पण नाही करायचे, थोडंसं अजून दे. आपला हा मसाला इथे रेडी आहे. आपण आता सुरमईचे पीस घेऊन त्याला हा मसाला ठेवणार लावून, आणि मॅरिनेशन झालं की ते फ्राय करायला घेणार. तर मी आता सुरमई घेते. ही आपण मगाशी केलेली सुरमई वॉश झालेली आहे. आता मी मसाला लावायला यात काढून घेते. दाखवण्यासाठी थोडे पीस घेते वरती आधी. हे वॉश केलेले आपले फिश. आता त्याला मी आधी आलं लसणाची पेस्ट वापरते. हे आपण पेस्ट बनवून ठेवली आहे. पूर्ण पीस असा हातावर ठेवून त्याला लावते मी सगळीकडनं. ही पेस्ट लावून झाल्यानंतर आपण मसाला रेडी करून तो मसाला लावणार आहोत. पण मी आधी ही आलं लसणाची पेस्ट लावते. हे असे पीस हातावर धरून त्याला छान मसाला लावून घ्यायचा आहे. हा एक साईडला लावून झाला आहे, तसाच बाजूनीही लावून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण मसाल्याचा टेस्ट फिश खाताना कुठेही कमी जास्त नाही जाणवणार. छान सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावला की तो मी ट्रेमध्ये लावून ठेवणार. हे अशा पद्धतीने आपण ट्रेमध्ये ठेवूया. हे खायचं असेल तर आत्ता स्टॉल चालू आहे, तिथेही तुम्ही ऑन द स्पॉट मिळेलच तुम्हाला लगेच. एक 5 मिनिटात रेडी होणार आहे आपला. आणि फ्रेश माल असल्यामुळे कुकिंगला पण जास्त वेळ घेत नाही. जास्त वेळ उलट ठेवला तर तो ओव्हर कुक होतो आहे. एवढा फ्रेश आपला माल आहे आत्ताचा. आणि आम्ही होम फूड डिलिव्हरी देतोच. आमचा नंबर आहे बोर्डवरती, त्या नंबरवर तुम्ही कॉल केला, दोघींचाही नंबर आहे, कोणालाही कॉल केला तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा आम्ही ऑर्डर रेडी करून देऊ. दोन्ही व्हेज नॉनव्हेज, पुरणपोळी, म्हणजे आम्ही अगदी दिवाळीचा फराळही बनवतो. आम्ही आत्ता दिवाळीला फक्त दोघींनीच 35 ते 40 किलोची चकलीची ऑर्डर कंप्लीट केली आहे. ननंद भाऊजा हो. तुमची एवढी केमिस्ट्री जमते कशी काय? काय दोघी मिळून समजून घेतो एकमेकींना, त्यामुळे केमिस्ट्री जुळून आली आमची. आणि आम्हाला ॲक्च्युली गावरांमध्ये हे जास्त दोघींना एकमेकींना टाईम पण देता आला. त्यामुळे दोघी एकमेकींना समजू शकतो की कोणाला काय नक्की खरंच गरज आहे, कोणत्या वेळेला काय केलं गेलं पाहिजे. कोणाची कसली व्हेज नॉनव्हेज कोणती ऑर्डर असेल तर तुम्हाला ते फोन करू शकतात. हां, फोन करू शकतात. फक्त आम्हाला 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी कल्पना दिली तर आम्ही ते प्रिपरेशनमध्ये राहतो की बाबा ऑन टाईम तुम्हाला ते मिळालं पाहिजे, उशीर व्हायला नको. पुण्यामध्ये धायरीमध्ये मिळेल. धायरीमध्ये आता मी राहते, माझं लग्न झालं मी पाषाणमध्ये, ही धायरीमध्ये. तर आम्ही दोन्ही एरिया होममेड बिझनेस आहे. माझं ॲक्च्युली स्वतःचं श्वेताच किचन म्हणून मी चालू केले लॉकडाऊनमध्ये. ते घरूनच मी सगळं माझ्या स्वतःच्या किचनमधून आणि हिच्या घरातल्या किचनमधून रेडी करून देतो आम्ही. ॲड्रेससाठी विचार न करू नका, जर तुम्हाला काय बनवायचं ऑर्डर द्यायची फोन करू शकता. फोन करू शकता. नंबर तिथे आपल्या समोर आहेच, डाव्या साईडला बोर्डवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कोणतीही रेसिपी, दिवाळी असेल, कोणता फराळ, कोणताही पार्टी ऑर्डर सगळं, म्हणजे मिसळ, परत आपलं पावभाजी, किंवा तुम्ही अगदी पिझ्झा बर्गर जरी सांगितलं तरी आम्ही बनवून देतो. जे मुलांचं बड्डे पार्टीला किंवा इवन वेकेशनला काहीतरी तुम्हाला हवंय
त्या पिरियडला आपण कुठलंही तुम्ही ऑर्डर सांगा, आम्ही रेडी करून देऊ. आपलं हे मॅरिनेशन झालेलं लावून झालं आहे. मॅरिनेशनला आपण एक अर्धा पाऊण तास ठेवला. अर्धा तास पण खूप आहे, कारण फ्रेश आहे आपला सगळा मसाला पण घरगुती असल्यामुळे ते मॅरिनेशनला वेळ घेत नाही. आणि आपण यानंतर ते फ्रायला घेणार आहोत. आपण सुरमई फ्रायला घेत आहोत. सुरमईला मॅरिनेशन करून ठेवलं होतं, तो आता रव्यात मी रवा लावून फ्रायला सोडतीये. आपल्याकडे सुरमई फ्राय कसं मिळतो? सुरमई 190ला आहे, 2 पीस येतील. आणि मोठा साईज आपण आत्ता काढला नाही आहे, मोठा आहे तो 200ला देतो. मी आता हे पलटी करते. छान एका बाजूने क्रिस्पी झालेला आहे, दुसरी बाजू होऊ देऊया. हे आपली सुरमई रेडी आहे. हिला आपण आता डिशमध्ये घेऊया. याच्यावर आपण कांदा घालूया, थोडी कोथिंबीर आणि लिंबाची फोड. ही आपली सुरमई फ्राय रेडी आहे. ट्राय करा, नक्की भेट द्या.